आपण शहरात जाऊन 4 पुस्तकं शिकलो की आपल्याला वाटतं आपले आईवडील अडाणी आहेत. सुहासलाही आपल्या शेतकरी बापाची, विठ्ठल काकांची लाज वाटायची. त्याला वाटायचं की बापाला फक्त माती आणि बैलांचंच समजतं. पण जेव्हा सुहासवर कर्जाचं डोंगर कोसळलं आणि तो आत्महत्या करायला निघाला, तेव्हा त्याच अडाणी बापानी त्याला बाहेर काढलं. बापाच्या मळक्या कपड्यांमागे किती संपत्ती आणि किती मोठं काळीज दडलेलं होतं, ही गोष्ट ऐकल्यावर तुम्हीही आपल्या बापाला सन्मानाने मिठी माराल. सुहास शहरात राहून स्वतःचा व्यवसाय करत होता. विठ्ठल काका दर महिन्याला त्याला भेटायला गावाहून डबा घेऊन यायचे. सुहास त्यांना ऑफिसच्या बाहेरच भेटायचा, कारण त्याला वाटायचं की त्याचे हाय प्रोफाईल मित्र या शेतकरी बापाला पाहून हसतील. एके दिवशी सुहासचा व्यवसाय पूर्णपणे तोट्यात गेला. बँकांचे हप्ते थकले होते. वसुलीसाठी लोक घरी येऊ लागले. सुहासने वडिलांना फोन करून विचारलं, बाबा, काही पैसे आहेत का? विठ्ठल काका म्हणाले, बाळा, माझ्याकडे कुठे एवढे पैसे असणार, मी तर शेतात राबणारा माणूस. सुहासला राग आला. नेहमीचंच आहे तुमचं, फक्त मातीच उकरत बसा आयुष्यभर, असं म्हणून त्याने फोन आपटला. सुहास खचून गेला होता. तो गावाकडे शेवटचा निरोप घ्यायला गेला. विठ्ठल काका त्याला घेऊन बँकेत गेले. सुहासला वाटलं बाबांना 5-10 हजार रुपये काढायचे असतील. पण जेव्हा विठ्ठल काकांनी आपली पासबुक सुहासच्या हातात दिली, तेव्हा सुहासला चक्करच आली. त्या खात्यात चक्क 20 लाख रुपये होते. सुहास ओरडला, बाबा, हे एवढे पैसे तुमच्याकडे कुठून आले? तुम्ही तर स्वतःसाठी साधी चप्पलही कधी घेतली नाही. विठ्ठल काका डोळ्यात पाणी आणून म्हणाले, बाळा, तू जेव्हा शहरात गेला होतास तेव्हापासून मी दरवर्षी माझ्या हिश्श्याचं पीक विकून तुझे पैसे तुझ्या नावावर जमा करत होतो. मला माहीत होतं, शहरातलं जग चकाचक असलं तरी तिथे पाय घसरायला वेळ लागत नाही. हे 20 लाख रुपये तुझेच आहेत, जे मी तुझ्या कठीण काळासाठी वाचवून ठेवले होते. मी अडाणी असेन रे, पण माझ्या मुलाला कोणी भिकारी म्हणलेलं मला चालणार नाही. सुहासला स्वतःच्या वागण्याची प्रचंड लाज वाटली. त्याने बापाला घट्ट मिठी मारली. व्हॉइस ओव्हर. मित्रांनो, शेतकरी बाप हा जगाचा पोशिंदा असतोच, पण तो आपल्या मुलांसाठी कवचसुद्धा असतो. बापाचे हात खरखरीत असतील, कारण त्याने तुमच्या भविष्याला पॉलिश केलेलं असतं. कधीच आपल्या आईवडिलांना त्यांच्या परिस्थितीवरून पारखू नका. तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी केलेला सर्वात मोठा त्याग कोणता? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी कथा आयुष्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा.